छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक दिवस को भारत का पहला स्वतंत्रता दिवस मनाते हुए रायगढ़ किले पर हर वर्ष भव्य आयोजन किया जाता है। इस वर्ष 6 जून को होने वाले शिवराज्याभिषेक महोत्सव की तैयारियां जोर शोर से चल रही है। पहली बार रायगढ़ के महादरवाजे को भव्य पीतल के ऐतिहासिक तोरण से सजाया जाएगा, जो समारोह का प्रमुख आकर्षण रहेगा। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिति ने आयोजन के लिए 40 अलग अलग समितियां गठित की है। वाहन पार्किंग, अन्य छत्र, सुरक्षा और पारंपरिक मर्दानी खेलों की विशेष व्यवस्था की गई है। 5 और 6 जून को मर्दानी खेल, वारकरी, भजन कीर्तन और स्वर्ण मुद्राओं से अभिषेक जैसे कार्यक्रम आयोजित होंगे। देश विदेश से लाखों शिव भक्तों के पहुंचने की उम्मीद जताई गई है। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा 5 व 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो। समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती, मार्गदर्शिका युवराज संगीताराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं नियोजन केलं जाते। या सोहळ्याअंतर्गत आपण 40 कमिट्या केलेल्या आहेत आणि या कमिट्यांमध्ये प्रत्येक लीडरकडं आणि त्याच्या हाताखाली असणाऱ्या शिवभक्तांकडं वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत। आपण पाहतोय की शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणारा शिवराज्याभिषेक आता लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होतो आणि त्या अनुषंगानं या शिवभक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता समिती घेते। आणि या समिती अंतर्गत ज्या समित्या आपण केलेल्या आहेत, उपसमित्या आहेत, तर या समित्या या शिवभक्तांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असतात। म्हणजे भलेही 5 व 6 जूनला जरी सोहळा होणार असेल तरी सुद्धा आपल्या समित्या 1 जून पासूनच गडावर कार्यरत होतात। वाहनतळ असेल, अन्नछत्र असेल, छबिना असेल, मर्दानी खेळ असेल, अशा विविध प्रकारच्या या समित्या आपण तिथं स्थापन केलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून या सोहळ्याची उंची अधिकाधिक वाढविण्याचा आपण प्रयत्न करतोय। संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावरती येणार आहेत। 6 जून हा आता जगात पोहोचलेला दिवस आहे। शिवराज्याभिषेक सोहळा हा 6 जूनला होतो आणि तो जगभरातून लोक येतात। उत्तर भारतातून यावेळेला जे रोड मराठा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ती मंडळी पानिपतहून आणि दिल्लीहून खूप मोठ्या संख्येने येणार आहे आणि इतर देशातीलही जे शिवभक्त आहेत, जे महाराष्ट्रातले लोक भारताच्या बाहेर जाऊन राहिलेले आहेत, ती या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत। गडावरती मूलभूत सुविधा आहेत त्या खूप छान पद्धतीने यावेळेला त्याची तयारी झालेली आहे। पाणी असेल, शौचालय असतील आणि अन्नछत्र असेल, याच्यासाठी आमची तिथं टीम अगोदरपासूनच जाऊन तिथे कार्यरत आहे आणि सगळ्या व्यवस्था छान पद्धतीने होतील। येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही अडचण येणार नाही आणि हा सोहळा छानपणे पार पडेल यासाठी समितीची तयारी पूर्णपणे झालेली आहे।